रामकृष्ण हरी. जय सीताराम. नमस्कार. जय सीताराम. नमस्कार. राधा राधा सगळ्यांना. राधा राधा सगळ्यांना. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा मुलींनो. मी एक तुम्हाला गोष्ट सांगते बघा. आपल्याच जीवनाची सांगते बघा. एक आपली आजीबाई असते. आजीबाई असते. त्या आजीला एक मुलगा असतंय आणि एक मुलगी असते. एक मुलगा एक मुलगी, दोन असतात. तर दोन्ही लेकरं शाळेला असतात. शाळा शिकून पोरगी मोठी झालेली असते, एकीचं लग्न झालेलं असते आणि लग्न होऊन पण ती नांदायला जाती, चांगलं राहते. आणि भावाचं लग्न 2-3 वर्षांनी होतं आहे. तर भावाला चांगल्या घराण्याची बायको भेटते. तर मग बायको म्हणते, मला तुम्ही माझी इच्छाच पूर्ण करत नाही, मला तुम्ही काय देतच नाही, तुम्ही काय घेतच नाही, तुम्ही गपगपच राहताय, काय झालं, काय बात आहे. ते म्हणतो, नाही बाबा, आता बहिणीचं लग्न केलं आहे, कर्ज पाणी झाले आपल्या अंगावर, म्हणून जरा टेन्शनमध्ये असतोय. बरं म्हणली, तुम्हाला मी लग्न झालं तसं बघते, पण तुम्ही काय कधी मन खोलून बोलत नाहीत, काय नाही. अगं कर्ज आहे म्हणून जरा माणसाला जरा टेन्शन येतं या. बरं म्हणली, कर्ज आहे ना. तर म्हणली, मग मी कामाला जाऊ का, माझं पण शिक्षण झालेलं आहे, मला पण चांगली नोकरी लागन. तर ते म्हणला, नाही ना, कशाला करते काम, काय म्हणते तुझे आईवडील, म्हणते की आमच्या मुलीला नोकरीला लावलं आणि ती कमाई तुम्ही घ्यायला लागलात. तर नाही म्हणला, नको म्हणल्याच्या नंतर मग पोरगी गप्प बसली, बायको गप्प बसली बघा. गप्प बसली म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर नाही त्याचं. आणि बहिणीचं लग्न तर झालेलं होतं ना. मग ह्याचं पण झालं, बहिणीचं झालं की 1-2 वर्षांनी ह्याचं झालेलं. मग आता हे बायको म्हणून तसंच राहायला लागला, जसं सासरवाडीचे लोक बोलन तसंच राहायला लागला. तर मग असं करून म्हणला, आता हे असं काही कसं वागायला पाहिजे, कसं नाही वागायला पाहिजे ते तुला कळत नाही आहे. तू कशी बी बोलती, कशी बी चालती, हे काय बरोबर आहे का, नाही का. तर मग म्हणली, बघा आता तुम्ही कामाला जाऊ नको म्हणलं तर मी कामाला नाही जात, आणि तुम्ही जर जा म्हणलं तर मी जाते कामाला, मग तुम्ही उगाच मला वाकडं तिकडं कशाला बोलायला लागलात. तरी आता घरगुती म्हणल्याच्या नंतर आपलं घरचं रोजचंच आपलं सासू सासरे हे ते. तर मग तर म्हणला, म्हणूनच मी लग्न नव्हतं करत, की कर्ज फिटल्याशिवाय लग्न नाही करायचं. कसं बायकोची अपेक्षा लय असतात आणि आपण काय अपेक्षा आपली पूर्ण नाही होणार. मी करणार पण एवढं नाही करणार म्हणल्याच्या नंतर म्हणली, जाऊ द्या, जसं असेल तसं चालवा. म्हणली, मी जेवढं आहे तेवढ्यातच घर चालवते, मी काय वाटोळं लांबळं करत नाही, काय नाही. तर म्हणलं, आता बहिणीचं लग्न झालेलं आहे माझ्या पहिलं, आणि आता तिच्यानंतर माझं झालेलं आहे म्हणलं लग्न. तर म्हणला, बहिणीला काय म्हणला, युस्टाटला आणलं नेलं. आता म्हणला, तू बघतीस ना, मला 2-3 वर्ष झालं आपलं लग्न झाले, कधी बहिणीला आणले का म्या. तर म्हणला, ह्या वारी ना म्हणलं माझं लग्न होऊस तर आणत होतं म्हणला मी, पण नंतर माझं लग्न झाल्याचं नंतर मला काय जमाना आणायला. म्हणलं, मग म्हणली, आणा की म्हणली, ते पण माझ्या बहिणीसारखेच आहेत म्हणली, घेऊन या म्हणली त्यांना. मग घेऊन या म्हणल्यावर ह्याला पण खुशी वाटली, आईला पण खुशी वाटली, बाई आपली सुनबाई किती भारी आहे. पोरगं तर म्हणत होतं लग्न नाही करायचं, पोराचं लग्न गपचूपमध्ये आम्ही केलं. म्हणले की वय लहान एवढं, तरी बी 22-23 वर्षामध्ये लग्न केलेलं आहे पोराचं. तर म्हणले, आता हे जगदून ह्या काय म्हणून शिनी काय आम्ही कोणाला बोलवलं नव्हतं पूजा पाठला हे. तर म्हणली, आता मुलगी बी लय दिवस झाले आणलं नाही मुलीला आपल्या. तर म्हणली, आणा की म्हणली, ती पण माझी नणंदच आहे म्हणली. आता मी जसं आलं तसं खरंच तुम्ही आणलं नाही आहे. आता 2 वर्ष झालं लग्नाला म्हणली आमच्या, त्यांना काय आणलं नाही. लग्नात आल्या गेल्या आणि त्याच्यावर 1-2 टाईम आल्या गेल्या. आता 1-1.5 वर्ष झालं आल्या गेल्या नाहीता. आणि बोलवा म्हणली त्यांना, मी त्यांची सेवा करण. नंदाची सेवा करणं एक पुण्याचं काम असते म्हणली. तर मग म्हणलं, खुश झाली, आई पण खुश झाली आणि नवरा पण खुश झाला, म्हणजे सासू पण खुश झाली, नवरा पण खुश झाला. तर बघा, एवढी सुनबाई आपली चांगली. मग गेला, घेऊन आला बहिणीला, आणि मग लई भाऊजाईचा लाड कौतिक करायला लागली. भाऊजाईचा लाड, नंदाचा भाऊजाईच म्हणाले हो मी, नंदाचा लाड लई करायला लागली. म्हणून मग सगळे आजूबाजूवाले म्हणायचे, बाई
किती ह्यांना सुनबाई चांगली भेटली, किती ह्यांना सुनबाई चांगली भेटली. नणंद आली तर एवढी लाड करायली, नंदाचे लेकरं आले लाड करायली, नंदाकडले सासू सासरे आले लाड करायला लागली. म्हणजे किती नशीबवान आहेत हे लोक. आणि आमच्या सुना अशा का? आमच्या सुना तर आमच्या पोरींना विचारत बी नाहीत, काय नाही. आणि बघा ना एखाद्याला किती भारी सून भेटते या. आणि खरंच त्या म्हातारीचा पण, आजी म्हातारीचा पण स्वभाव लई भारी होता. म्हणून चालत होतं. तिला बी वाटलं, सुनाला वाटलं जाऊ दे बाई, एक तर लग्न नव्हते करत त्या पोराचं आणि मग केले माझ्याबरोबर, तर आपण त्या सगळ्यांचं लाडकौतिक करायला पाहिजे. मग सगळ्याला वाटेल की बरं झालं, लवकर लग्न केलं म्हणून बरं झालं, चांगली मुलगी भेटली म्हणून ही लाड करत होती. लाड करत होती. तर मग आता ती खरं खोटं तिला कळायला लागलं ना ते सुनबाईला, कोण खरं आहे कोण खोटं आहे. बाजूवाले लोक भरपूर भडकावायचे तिला, परी ती नाही ऐकायची. म्हणजे आपल्या आई वडिलासारखा लाडकौतिक नवऱ्याचा, नंदाचा, सासूचा. मग कोणी बी करणारच की हो लाड. मग कोणची आई सासू नाही करणार, कोणचा नवरा नाही करणार, कोणची नंदा नाही करणार लाड. आता ही एवढा त्या नंदाचा, सासूचा, नवऱ्याचा लाड करते म्हणल्याचं नंतर ती बी तर करणार ना. सासरे सासरा नव्हता, नंदानी नवरा आणि सासूबाई. परी बघा ना एखादं नशीब किती भारी असतं एखाद्याचं. सुना एवढ्या देवासारख्या आणि संस्कारी मिळतात सुना एखाद्याला. बघा की किती नशीबवान असायला पाहिजेत. खरंच नशीबवानच आहेत म्हणायला पाहिजे. आणि प्रत्येकाला हे बघा अशा सुना भेटायला पाहिजे. अहो हे काय उसनंच असतं बघा. आज जर आम्ही आमच्या सासू सासऱ्यांना नंदाला केलं आम्ही जात जुलूम, आम्ही त्यांचं काय नाही ऐकलं, तर आमचे पण लेकरं आम्हाला तसेच करतात ना. आणि तसं काय नाही हो. आपण म्हणतो ना, आपण किती बी बघा आल्या गेल्याची सेवा करा, किती बी आपल्याला म्हणजे आपल्याबरोबर कुणी कसं बी वागलं तरी आपण त्याच्याबरोबर चांगलं वागतो. आपल्याला सुनबाई बी आपल्या घरात आली तरी आपण लाडच करतो. म्हणजे एकाच्या घरात सुनबाई देवीसारखी येते बघा. लक्ष्मीच्या पावलाने येते एखादी सुनबाई. परी आता एक पुरी असतात तशा कुठल्या परी बघा. शेरच्या पुरी तर चांगल्या आहेत, परी गावाकडेच असतो जरा थोडंसं वातावरण असते. आजकाल कोणीच नाही हो, गावाकडे बी नाही, इथलं इथं बी नाही. आजकाल कोणीच नाही तसं, म्हणजे वाईट वागतच नाहीत आजकाल. सुनाई की वाईट वागत नाहीत आणि सुना सासू सासरे की वाईट वागत नाहीत. म्हणजे सगळं आजकाल समज आली हो की कर भर हितच ह्या करायचं आणि भरायचं हितच आहे, सगळ्यांना माहीत पडलं आहे. म्हणून हे बघा सुना पण हे बघा सासूंचा लाड करतात, सासऱ्याचा करतात, नंदाचा करतात. आणि सासू पण आपल्या सुनबाईचा करते लाड, लेकरांचा लाड करते. असं असतं बघा. म्हणून सगळं चांगलं चालत असतं या. आणि घर कसं असतं, घर मातीच्या चुली. आणि मन कसं असतं या, मन मी चांगा तर काटवट मी गंगा. मन मी चांगा तर काटवट मी गंगा. मनाचं असं असते. आणि घरी मातीच्या चुली असं असतं बघा मुलींना. म्हणून नाही का आपण पण हे बघा, जरी सासू असला तरी सासूसारखं राहावा. आपण जरी सासू असलं तरी सासूसारखं राहावा. त्यांचं मन ओळखावा. हा माणूस बघा जिथं चुकतंय तिथं तर बोलावंच लागते. परी नक्कीच बघा सासूने बी समजून घ्यायला पाहिजे, नवऱ्याने बी समजून घ्यायला पाहिजे आणि नंदाने बी समजून घ्यायला पाहिजे. तर हे बघा घराचा गाडा चालत राहतो. नाहीतर उगाचच त्या सुनाला अत्याचार करत राहायचं, कशासाठी बी बोलत राहायचं, ह्याला काय अर्थ आहे का हो? म्हणून नाही बाबा, जसं आपलं लेकी बाळी आहेत ना, तसं आपण सुनाबाळासाठी चांगलंच राहायचं. का म्हणते पण लेकरं लोकाचे आपल्या घरी येतात, त्यांचे घरदार सोडून. मग आपण का जुलम करायचा कोणावर, का करायचा? म्हणून नाही बघा माता मुलींनो तुम्ही पण सासूवर करू नका आणि सासूबाई तुम्ही पण सुनबाईवर करू नका. काय आहे बघा हितच आहे बघा, करणी भरणी हितच आहे. पाप करा अगर पुण्य करा, हितच आहे बघा सगळं. देवाने एक हिसाब मांडून ठेवलेला आहे. आपण म्हणतो बघत नाही कोणी, तरी देव आपलं मांडून ठेवते हिसाब. भुकेल्याची भूक वळखा, तानेरीची ताण वळखा. कुणाला गरज पडली तर त्याची गरज करा. कुणाला काय संकट आलं तर तिथं धावून जा. त्याची मजा नका बघू, वाईट विचार नका त्याच्याबद्दल करू. आपण म्हणतो बघा असं. परी आता दुसऱ्यांचं आपण काय सांगायचं. मुलींनो हितच करणी आणि हितच भरणी आहे. म्हणून ह्या बघा जेवढं चांगलं राहतात
तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, सगळ्यासाठी चांगलं आहे. म्हणून हा बघा, चांगलं राहायचं, चांगलं खायचं, आईसमध्ये राहायचं, आईसमध्ये खायचं, हे का नाही? काय आपण कोण घेऊन आले कोण घेऊन जाणार आहे, नुसतं माझं 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 आणि काबाडवजं. अशी हे बघा मुलींनो, या जीवन कहाणी आपल्या जिंदगीची. म्हणून हे बघा, जीवन काय बार बार येत नाही आहे. संस्कारी मुलींना मी सांगायले, संस्कारी माता बहिणीला मी सांगायले, जीवन बार बार येत नाही, एकच बार येतं, एकच बार जातं. ह्या जन्मामध्ये ओळख आहे, दुसऱ्या जन्मामध्ये ओळख नाही, दुसऱ्या जन्मात ओळख नाही. समोर समोर माणसं जाते, परे देव ओळखत नाही. आणि नंतर त्याचं काय झालंय काय नाही ते सुद्धा माहीत होत नाही आपल्याला. नंतर त्या माणसाबरोबर काय होतंय आणि काय नाही ते आपल्याला काय सुद्धा माहीत होत नाही. कुठं गेलं तर बघा कुणी सांगते तरी, हा इकडे भेटला तिकडे भेटला, असं आहे तसं आहे म्हणून सांगते बरी. देवा घरी गेलं तर कुणी नाही सांगत. देवा घरी गेले एकदा तर कुणी नाही सांगत त्याची खबर. जवळ आहे तोवर एक दुसऱ्याला कसं बी बोलणं, कसं बी चालणं, कसं बी उठणं, काय पाहिजे इथं. कसं बी बोलणं, कसं बी चालणं, जवळ आपण जिवंत आहे तोवर कसं बी व्यवहार करतो. एक टाइम गेलं, माळाच्या आड गेलं, कुठं गावाला गेलं, रागाने गेलं, असं वाटतं येईन वापस, येईन वापस. महिना 2 महिने राहून, 8 दिवस राहून, 15 दिवस राहून येईन वापस आपण म्हणतो. परत देवा घरी गेलं तर रस्ता नाही वापस यायचा मुलींनो. देवा घरी गेलं तर वापस माघारी येईन म्हणून वाट बघत नाहीत आपण. कुठं गेलं म्हणून रस्ता बघतो, गावाला गेलं म्हणून रस्ता बघतो, कुठं रुसून गेला असं म्हणून या रस्त्याने बघतो, त्या रस्त्याने बघतो. एक टाइम देवा घरी गेलं तर आपण वाट नाही बघत. रामकृष्ण हरी ठेवते मी आता. मला लय आठवण यायली आता मला. आता मी रात्रभर रडत बसले बघा. कशी मला जीवनाची याद आली काय माहिती. कुठं रस्ता बघायचा गेलेल्या माणसाचा, देवाने नेलेल्या माणसाचा कुठं रस्ता बघायचा मुलींनो. माझा राजा, माझा राजा, माझं सोनं. आता बघा ना, हाय का ओळख तरी का पाळक तरी का काय तरी. मी तरी इथं रडत बसले. आता त्याचं काय चाललेलं असेल ते तरी माहिती आहे का तुम्हाला, किंवा मला माहिती आहे का मुलींनो. कसं राहत असन, कसं खात असन, काय करत असन, कोण आहे त्याची, कोण आहे त्याचं. देवा परमेश्वरा तूच आहे सदा, तूच त्याची रक्षा कर, तूच रक्षा कर देवा परमेश्वरा.
तर तूच आई, तूच बाप आणि तूच सगळं आहेस देवा परमेश्वरा. मी रात्रात झोपत नाही. माझ्या लेकराच्या यादीमध्ये यूट्यूबवर कसं तरी विसरायला पडावं म्हणून मी व्हिडिओ बनवते. कसे तरी लाईव्ह घेते. कसे तरी 4 महिने बंद केलं होतं. परी म्हणलं आता काय करावं, लई अडवणी व्हायला लागले मला म्हणून वापस चालू केलं. तर काय कोणी येत नाही, काय नाही. कोणत्या व्हिडिओला लाईक कमेंट सगळ्या नसते एवढी. तरी पण मी म्हणते जाऊ दे, माझं मन तर रमतंय म्हणून मी टाकत राहायला लागले. काय डॉलर बनत होते ते पण बंद आहे. ते हे चालू होतं आपलं काय हो, सुपर चालू होतं ते पण बंद आहे. आड येत होती ती पण बंद आहे. आड पण येत नाही आता. माझी दया कुणालाच आहे नाही. मेहनत तरी किती करावा, मेहनत तरी किती करावं सांगा बरं. किती मेहनत करायची, लहानपणापासून मेहनत करत राहते. लहानपणापासून मेहनत करत राहते. बघा किती वाजले तरी मी जागे. मुलांना, मुलींना, माता बहिणींना 3 वाजत आलेत बघा. ते बघा 3 वाजत आलेत. मी यात अजून जागी आहे. कोणी आज जागा असेल का लोकांच्या 2-2 झोपी वाटतात. मी जागी, रात्रभर जागी राहते माझ्या लेकराच्या गममध्ये. नमस्कार मुलींना, मुलांना, माता बहिणींना, सगळ्यांनी. यूट्यूब जे माझं भविष्य बनवा काहीतरी. मी लय थकले. आणि माझ्याबरोबर काय घटना घडली तुम्हाला तर माहिती आहे ना. यूट्यूबची पण मी सांगत नाही कुणाला, सांगू वाटत नाही. माझ्या डोळ्यात असं धारा लागतात. आता लोकांनी नाव ठेवू द्या, अगर चांगलं हो म्हणू द्या. पण मी हे बघा, मला यूट्यूबमध्ये 4 बहीण बोलतात, 4 भाऊ बोलतात, 4 माता बहिणी बोलतात, मुलं बोलतात, मुली बोलतात. म्हणून हे बघा मी कशी तरी रमते. आपलं 1-1.5-2 घंटे रामकृष्ण हरी. लय मोठा व्हिडिओ झालाय, बंद करते.